तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण करतोय नाशिक ते प्रयागराज मेळ्याची राईड। आपण 18 तारखेला सकाळी 4 वाजता आपल्या नाशिक येथून घरून निघालो होतो। त्यानंतर 18 तारखेला साधारणतः 3 वाजता उज्जैनला पोहोचलो होतो। सुरुवातीला 200 किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर आपण बिजासनी मातेचं दर्शन घेतलं होतं, की जी माझी स्वतःची वैयक्तिक आमच्या कुटुंबाची कुलदैवत आहे। कुलदैवताचं दर्शन घेतल्यानंतर तिथं थोडा प्रसाद वगैरे त्या गोष्टी पूर्ण करून मी 200 किलोमीटर सकाळी 9 वाजता महाराष्ट्र आणि एम-पीच्या बॉर्डर होतो। तिथून आपण देवीचं दर्शन घेऊन डायरेक्ट ओंकारेश्वरला जाणार होतो, पण ओंकारेश्वरला जाण्याचं थोडं कॅन्सल करून डायरेक्ट मी आलो उज्जैनला। तर उज्जैनला साधारणतः 5 वाजता आपण त्या ठिकाणी पोहोचलो होतो। उज्जैनची दर्शन वगैरे घेतलं, त्या ठिकाणी काही गोष्टी आहेत त्या समजून पण घेतल्या आणि त्याच्यानंतर आपण निघालो आहे आता डायरेक्ट झाशी शिवपुरी मार्गे डायरेक्ट प्रयागराजला। आपला जो काळा घोडा आहे तो अशा प्रकारे राजांचा ध्वज पाठीमागे लावला आहे। मी पाठीमागे हे कांबळं अंगावर घेण्याचं माझ्या घरी विसरलं होतं, शेवटी 250 रुपये एक नवीन घेतलं। हे मॅट टाईप आहे की जे मी आधीच घेऊन ठेवलं आहे ट्रिपसाठी। बॅग आहे, सगळे 2 ड्रेस घेतले सोबत। पूर्ण दिवसभर मी नाईट पॅन्ट, टी शर्ट आणि हे जे जॅकेट आहे त्याच्यावरच काढलं आहे। समोर गाडीला मोबाईल लावला आहे। साधारणतः 500 किलोमीटर झालं आहे आणि आपण काल संध्याकाळीच गाडीत पेट्रोल टाकलं होतं 1300 रुपयाचं। अजून तर काही पेट्रोल मी भरलेलं नाही आहे। साधारणतः आजची रात्र त्याच्यात निघून जाईल। बाकी दिवसाचा खर्च कुठेही नाही झाला। 100 रुपयाचा उज्जैनला प्रसाद घेतला। त्याच्यानंतर याला आपण बिजासनी मातेला काही खर्च केला नाही आणि दिवसात 4 चहा घेतले तर 4 चहाचे 40 रुपये त्या ठिकाणी झालेले। एक ठिकाणी बिस्किटचा पुडा घेतला होता, ते 45 रुपये झाले 5 रुपयाचा। आणि जेवणाचं म्हणशाल तर जेवणाचा डब्बा मी घरूनच आणला होता, त्याच्यामुळे मला जेवणाचा विषय त्या ठिकाणी खर्च आला नाही। एकंदरीत अशा प्रकारचा हा दिवस आहे। अजूनही 3 ते 4 तास मी प्रवास करणार आहे आणि त्यानंतर मग झोपण्याची जागा बघून आपण झोपणार आहेत। आपल्याकडे झोपायला साहित्य आहे, फक्त जागा बघायची आहे। मंदिर वगैरे असेल तर आपण त्या ठिकाणी स्टे करणार आहोत। प्रेमाने बोला ओम नमः शिवाय।